महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला। शहरातील वेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केली। महात्मा गांधी यांचा अपमान सहन होणार नाही अशा आशयाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। हे आंदोलन काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात पार पडले। सकल हिंदू संमेलनात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी महात्मा गांधी या देशाचे महात्मा होऊ शकत नाही असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्त्यावर उतरून तीव्र प्रतिक्रिया दिली। आंदोलनात खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह नागपूर ग्रामीणमधील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले की पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या विरोधात आज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात येणार आहे। ज्या विचारांची सरकार मागील 12 वर्षापासून या देशावर राज करत आहे त्याचे खरे प्रतिसाद आपण संसदमध्ये तर बघतच आहोत। संसदेपासून विधानसभेपासून तर आज आपल्याला आपल्या नागपूरमध्ये इथं RSSचे हेडक्वार्टर आहे। त्या RSSचे पदाधिकारी पुष्पेंद्र पूस ज्या देशाची ओळख महात्मा गांधी यांच्यामुळे होते। आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा विदेशात जातात तेव्हा महात्मा गांधी के देश से मैं आता हूँ असे ते संबोधतात आणि त्यांच्याच पक्षाचे आणि त्यांच्याच विचारांचे नेते महात्मा गांधीला चोर सांगतात। महात्मा गांधी हे महात्मा नाही आहे असे जेव्हा उद्गार काढतात तर ही ताकद त्यांना कुठून मिळते हा प्रश्न विचारण्याकरता हा आज आंदोलन आम्ही उभा केलेला आहे। आणि जे कुकृत्य त्यांनी केलेलं आहे, जे वाक्य महात्मा गांधीजीबद्दल बोललेलं आहे, कारण महात्मा गांधीजीला ही पदवी कोणी दिली नाही आहे, या देशाच्या जनतेने दिलेली आहे आणि त्याला पूर्ण विश्वाने मानलेलं आहे। आज आपण बघत असाल महात्मा गांधी कोणतंही फॉरेन डेलिगेशन आलं तर महात्मा गांधीच्या समाधीवर जाऊन स्वतः पंतप्रधान त्यांना घेऊन जातात आणि अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला आणि त्याच्याबद्दल असे उद्गार वापरणं कितपत योग्य आहे। आणि त्यानंतर ही प्रशासन कुठेही दखल घेत नाही, कुठेही त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला आंदोलन करावं लागते। याच्यापेक्षा शरमेची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही। सांगितलं आहे की संपूर्ण विश्वामध्ये महात्मा गांधीला एक मान सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जाते आणि सकल हिंदूच्या नावाने जे हे लोक RSSचे लोक हे जे हिंदू लोकांना चिथवण्याचं काम करत आहे की महात्मा गांधी होऊ शकत नाही, ते चोर आहे। तर त्यांनी अशी कोणती चोरी केली आणि ते महात्मा होऊ शकत नाही असं काही तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहे का? हे जाणून बुजून लोकांचं ज्या शेतकऱ्यांसाठी असो बेरोजगारांसाठी ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून हे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रकार हा RSSचा सुरू आहे हिंदूंच्या नावावर। यांचा आम्ही निषेध करतो नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि यांच्यावर गुन्हे जे काही गुन्हे होत असेल ते गुन्हे दाखल झाले पाहिजे हाच आमचा एक तक्रार देणार आहे। हो, आज आम्ही सगळे लोक तक्रार देणार आहोत।